अरबी समुद्रातून येणारा खारट वारा अलिबागमधील व्हेलाच्या पांढऱ्या संगमरवरी भिंतींवर आदळत होता. पण रोहन सावंतच्या आश्रयस्थानात हवा बर्फाल आणि निर्जंतुक होती. बाहेरील खडकांवर आदळणाऱ्या लाटांच्या लयबद्ध आवाजाने मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणेने दाबलेल्या शांततेला तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, ज्यामुळे तापमान जवळजवळ शस्त्रक्रियेच्या पातळीवर राखले गेले. रोहनने त्याच्या 37 वर्षांच्या गणना केलेल्या थंडीने एका क्रिस्टल ग्लासमधून अंबर व्हिस्कीमधून त्याच्या स्वतःच्या खाजगी पार्टीचे निरीक्षण केले, ज्याने खोलीला न्हावून टाकणाऱ्या निळसर अप्रत्यक्ष प्रकाशाचे प्रतिबिंब पाडले. तो काच आणि स्टीलच्या त्या क्षेत्राचा स्वामी होता, एक माणूस ज्याने पृथ्वीला सोन्यात रूपांतरित केले, परंतु ज्याच्या नजरेत अशा व्यक्तीचा खोल कंटाळा होता, ज्याने आधीच सर्व शक्य संवेदना विकत घेतल्या होत्या आणि त्यांना आढळले की त्यापैकी कोणत्याही गोष्टीत खरा किंवा कायमचा स्वाद नाही. त्याच्या पांढऱ्या शर्टचा इटालियन लिनेन निर्दोषपणे दाबला गेला होता, जो त्याच्या क्रीडापटू आणि भव्य शरीराला आकार देत होता, परंतु त्याच्या सभोवतालच्या महिलांच्या कृत्रिमतेमुळे त्याला गुदमरल्यासारखे वाटले. त्या सौंदर्य क्लिनिकमध्ये कोरलेल्या सुंदरी होत्या, प्रयोगशाळेसारखा वास येणारे महागडे फ्रेंच परफ्यूम घालत होत्या, ज्या माणसाला ते फक्त एक अंतहीन बंक खाते म्हणून पाहत होते त्याचे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा करत होत्या. रोहन त्यांच्यामध्ये कंटाळलेल्या शिकारीसारखा फिरत होता, रिअल इस्टेट मार्केटबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे काटेकोरपणे एका अक्षरांनी देत होता, तर त्याचे डोळे काहीही शोधत होते, जे त्याच्या स्वतःच्या अहंकाराचे प्रतिबिंब नव्हते. पार्टी म्हणजे सामाजिक मुखवट्यांचा एक परेड होता, एक सावलीचा खेळ जिथे इच्छाही पुढील बांधकाम करारासाठी किंवा लक्झरी रिसॉर्ट्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त सौदेबाजीची एक चिठ्ठी होती. तेव्हाच त्या रात्रीचे निर्जंतुक संतुलन एका स्वप्नामुळे हिंसकपणे विस्कलित झाले, जे त्याने काँक्रीटच्या थराखाली दफन करण्याचा प्रयत्न केलेल्या भूतकाळातून उदयास आले आहे असे वाटले. मुख्य बाल्कनीच्या प्रवेशद्वारावर LED खाली चमकणाऱ्या पॉलिश केलेल्या संगमरवरी फरशीच्या विपरीत एक महिला आकृतिगतिहीन उभी होती. मुंबईच्या उच्चभ्रूंच्या सुवर्ण शिष्टाचाराचे उल्लंघन करत होती. सई तिथे होती, अनवाणी, तिचे पाय समुद्रकिनाऱ्याच्या वालूने घाणेरडे. पिकलेल्या आंब्यांनी भरलेली विकर टोपली धरून होती, जी घोड मातीचा सुगंध देत होती. तिच्या लांब विस्कटलेल्या केसांमधून येणारा नारळ तेल आणि मोगरा फुलांचा सुगंध, पार्टीच्या कृत्रिम सुगंधातून बाहेर पडणारा, बारीक रेशमी कापडातून गरम ब्लेड फाडून टाकणारा फलांचा वास. तिने एक साधा सुती पोशाख घातला होता, वापरापासून घातलेला आणि लांब प्रवासाच्या घामाने किंचित ओलावा, जो तिच्या तरुण शरीराला जवळजवळ निंदनीय पद्धतीने चिकटून राहिला होता. समुद्राच्या उष्णतेने आणि आर्द्रतेने पारदर्शक बनलेले हे कापड तिच्या दालचिनी रंगाच्या त्वचेचे मऊ वक्र प्रकट करत होते, एक सावली जी रोहनने दशकांमध्ये पाहिली नव्हती. ती त्याने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीची विरुद्ध होती. सेंद्रिय, चैतन्यशील आणि सिम्युलेशनच्या जगात धोकादायकपणे वास्तविक. पाहुणे कुजबुजू लागले, घुसखोर कडे टाकलेल्या तिरस्कारपूर्ण नजरेने, पण रोहनला त्याच्या मणक्यातून विजेचा झटका जाणवला, एक शारीरिक प्रतिक्रिया जी त्याला वाटली की तो विसरला आहे. तिच्या अडाणीपणा आणि त्याच्या विलासातील फरकाने एक चुंबकीय ताण निर्माण केला, ज्यामुळे हवेत स्तब्धता निर्माण झाली. रोहन तिच्याकडे चालत गेला, त्याचे डिझायनर शूज तरुणीभोवती निर्माण झालेल्या शांततेविरुद्ध जोरदारपणे प्रतिध्वनी करत होते. सई मागे हटली नाही. उलट तिने तिचे बदामाच्या आकाराचे डोळे उंचावले, खोल आणि एका भोल्या आशेने भरलेले, ज्यामुळे रोहनचे संरक्षण हिंसकपणे डलमलीत झाले. तिच्या मांडीवर घामाचे थेंब चमकत होते, लहान थेंबामध्ये खाली पडत होते, जे तिच्या छातीमधून गायब झाले होते, आणि रोहनला स्पष्ट आहे हे कळताच त्याचे तोंड लगेच कोरडे झाल्यासारखे वाटले. ती फक्त एका दुर्गम कोकणातील गावातील एक दूरची चुलत बहीण नव्हती. ती इमारती आणि सत्तेच्या बदल्यात त्याने दिलेल्या जीवनाची जिवंत आठवण होती. रिकाम्या समृद्धीच्या त्या वातावरणात तिची उपस्थिती एक कामुक अपमान आणि एक विनाशकारी भावनिक प्रकटीकरण होती. रोहन दादा, ती कुजबुजली. तिचा आवाज अशा ओळखीने भरलेला होता,
जो त्या शहरात कोणीही वापरण्याची हिंमत करत नव्हता. त्याने इतक्या काळजीपूर्वक झोपासलेल्या अधिकाराच्या अडथळ्याला तोडत होता. त्या मातीच्या उच्चारात त्याचे नाव ऐकून त्याला असे वाटले की गावाच्या काचेच्या भिंती फुटत आहेत. सईच्या शरीरातून येणारी उष्णता बर्फात राहणाऱ्या माणसासाठी जवळजवळ असह्य होती. एक उष्णता जी सूर्याबद्दल, नांगरलेल्या मातीबद्दल आणि फक्त बालपणात ह्यात असलेल्या रहस्यांबद्दल बोलते. त्याने टोपली घेण्यासाठी हात पुढे केला आणि तिच्या बोटांवर त्याच्या उग्र आणि उबदार बोटांचा स्पर्श झाल्याने एड्रेनालाईनची एक लाट आली ज्यामुळे त्याचा श्वास क्षणभर रोखला गेला. तिच्या त्वचेत सत्याची पोत होती, जी त्याचे पैसे कधीही प्रतिकृती बनवू शकत नव्हते. आंब्यांची टोपली फलांमुळे नव्हे तर त्यात असलेल्या प्रतिकात्मकतेमुळे खूप वजनदार वाटत होती. संपूर्ण गावाचा घाम, कुटुंबाचे कर्ज आणि तो विसरलेल्या लोकांची निराशा. सईने त्याच्याकडे अपवित्रतेच्या तीव्रतेने पाहिले. तिच्या सभोवतालचे दागिने आणि डिझायनर कपडे दुर्लक्षित केले. फक्त तिला आठवत असलेल्या पुरुषावर लक्ष केंद्रित केले. क्रूर विकसक रोहनला अचानक असुरक्षित वाटले. जणू त्याचे महागडे कपडे गायब झाले आहेत आणि तो त्या जंगली पवित्रतेसमोर नग्न आहे. त्याला वाटणारी इच्छा केवळ शारीरिक नव्हती. ती एक अस्तित्वाची भूक होती. पुन्हा जिवंत वाटण्यासाठी ती प्रामाणिकता वापरण्याची जबरदस्त गरज होती. जरी त्यामुळे त्याची निष्कलंक प्रतिष्ठा गमावली तरी. आंब्यांचा सुगंध आता त्याच्या इंद्रियांवर अधिराज्य गाजवत होता. व्हिस्की आणि महागड्या तंबाखूचा सुगंध गुदमरत होता. त्याला त्याच्या बालपणीच्या झाडांच्या सावलीत घेऊन जात होता, जिथे नियम अस्तित्वात नव्हते. सईला त्याचा परिणाम जाणवत होता, कारण त्याने आपली नजर खाली केली नाही. त्यांच्यामधील वीज वाढू दिली जोपर्यंत ती उत्सुक पाहुण्यांना जवळजवळ दृश्यमान झाली नाही. ती पापाची मूर्ती होती. ती निरागसतेच्या रूपात चालताना दिसणारी एक विरोधाभास होती जी रोहणमधील सुसंस्कृत शिकारीला जागृत करत होती. पण एकेकाली पृथ्वीवरील पावसाचा वास आवडणारा मुलगा देखील होता. तिचा प्रत्येक श्वास थकवा आणि चिंतेने भरलेला त्या अथांग डोहात आमंत्रण देत होता, जिथे त्याने पुन्हा कधीही न जाण्याची शपथ घेतली होती. परंतु आता तीच त्याला हवी असलेली एकमेव जागा वाटत होती. त्याने तिला बाल्कनीच्या काठावर नेले, जिथे अनंत तलाव थेट चांदण्याखाली अरबी समुद्रात वाहत असल्याचे दिसत होते. तिथे मंद प्रकाशात सईची त्वचा पॉलिश केलेल्या अंबरसारखी चमकत होती आणि अप्रत्यक्ष प्रकाश तिच्या चेहऱ्याच्या आकृतिबंधांवर जोर देत होता, ज्यामुळे मुंबईचा कोणताही मेकअप अनुकरण करू शकत नाही असे सौंदर्य प्रकट होत होते. रोहनला तिच्या मानेवरील घामाला स्पर्श करण्याची, तिने सोबत वाहून नेलेल्या मीठ आणि मातीचा आस्वाद घेण्याची जवळजवळ अनियंत्रित इच्छा जाणवत होती. त्याच्या वंशाच्या सर्व नैतिक नियमांना झुगारून. त्यांच्यातील शांतता दाट होती, अव्यक्त प्रश्नांनी जड होती आणि लैंगिक तणाव होता, ज्यामुळे हवेत निषिद्ध शरणागतीच्या आश्वासनाने कंप निर्माण होत होता. सईची असुरक्षितता, तिच्या गावाचे भवितव्य तिच्या नाजूक खांद्यावर वाहून नेणारी रोहनच्या वेडाचा शेवटचा ट्रिगर होती, ज्याला तिच्यामध्ये मुक्तता आणि विनाश दोन्हीची संधी दिसत होती. त्याला माहीत होते की ती टोपली स्वीकारणे म्हणजे त्याच्या थंड, संघटित जीवनात अराजकता परत स्वीकारणे. परंतु तिला तिथे इतके जवळचे आणि इतके वास्तविक दिसणे हे एक अप्रतिम चुंबकत्व होते. जर तुम्ही रोहनच्या जागी असता, विलासाने वेढलेले असता, परंतु अचानक तुमच्या भूतकाळातील सर्वात शुद्ध आणि सर्वात निषिद्ध इच्छेने सामोरे जाल तर तुम्ही काय कराल? तुमचे मसालेदार उत्तर कमेंटमध्ये लिहा. रोहन तिला एका खाजगी कार्यालयात घेऊन गेला. गडद ओक आणि चामड्याचे अभयारण्य, जिथे तो सोन्याच्या पेंडच्या सहीने नशिबावर शिक्कामोर्तब करत असे. सई नैसर्गिक कृपेने चालत गेली. तिचे पाय महागड्या पर्शियन कार्पेटवर वालूचे ठसे सोडत होते, असे काहीतरी जे इतर कोणत्याही वेळी रोहनच्या रागाला उत्तेजन देऊ शकले असते. परंतु आता ते ताब्यात असल्याचे चिन्ह वाटत होते. त्याने जड दरवाजा बंद केला, पाठीच्या आवाजांना दबून टाकले आणि त्यानंतरची शांतता फक्त त्यांच्या जड श्वासांनी भरली. सईने महोगनी टेबलावर टोपली ठेवली आणि आंब्यांचा सुगंध तीव्र होत होता. बंदिस्त जागेत एका ग्रामीण कामुकतेने भरले होते, जे त्या थंड, कॉर्पोरेट वातावरणाच्या अधिकाराला आव्हान देत होते. सई, तू का आलास? त्याने विचारले.
त्याचा आवाज अपेक्षेपेक्षा जास्त कर्कश होता, कारण त्याने सुरक्षित अंतर ठेवले होते. त्यांच्यामधील वीज आग लावेल अशी भीती होती. ती वल्ली आणि काचेतून बाहेरच्या सुरक्षा दिव्यांच्या तेजाने तिचे व्यक्तिचित्र प्रकाशित केले. तिच्या ओठांचा वक्र किंचित थरथरत होता. ती त्याला गावाबद्दल, जप्त केल्या जाणाऱ्या जमिनींबद्दल आणि त्याला मोठे होताना पाहणाऱ्या लोकांसाठी तो शेवटचा आशा कसा होता याबद्दल सांगू लागली. ती बोलत असताना सई जवळ आली. तिच्या पावलांपूर्वी तिच्या शरीराची उबदारता होती आणि रोहनला जाणवले की तिचा प्रत्येक शब्द एक प्रेम आहे जो त्याच्या वर्षानुवर्षे बांधलेल्या निंदकता आणि अहंकाराच्या कवचाला उद्ध्वस्त करतो. त्याने आर्थिक तपशिलांवर, कर्जाची रक्कम आणि कर्जदारांच्या नावांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, पण सईच्या सुती कापडाच्या श्वासासोबत हालचाल कशी होते यावरून त्याचे डोळे हटू शकले नाहीत. त्याला आठवले की ती इच्छा कशी सुरू झाली होती. वर्षांपूर्वी जेव्हा ते फक्त मुले बागेत धावत होते, तेव्हा मुंबईच्या अनियंत्रित महत्वाकांक्षेने त्याला एक सुप्त भावना दाबली होती. आता त्या बीजाला एका जंगली शक्तीने अंकुर फुटला, ज्याला ती बनलेल्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून इंधन मिळाले. निसर्गाची एक शक्ती जी विकत घेता येत नव्हती किंवा नियंत्रित करता येत नव्हती. त्याच्या नैतिकतेचा आणि त्या प्रामाणिकपणाचा वास घेण्याची निषिद्ध इच्छा यांच्यातील संघर्ष त्याच्या आत्म्याला फाडू लागला. एक पोकळी निर्माण झाली जी फक्त तीच भरून काढू शकली असे वाटले. सई त्याच्यापासून काही इंच दूर थांबली आणि मोगरा फुलांचा सुगंध जवळजवळ मादक बनला. एक संवेदी धुकेग्याने रोहनच्या निर्णयावर ढगाल केली. तिने हात पुढे केला आणि त्याच्या हाताला स्पर्श केला, एक विनंती करणारा हावभाव जो तिच्या बोटांना बारीक तागाच्या खाली असलेल्या स्नायूंचा ताण जाणवला तेव्हा एका कामुक शोधात बदलला. तुला अजूनही समुद्राचा वास येतोय, रोहन दादा, पण तुझं हृदय दगडात बदललंय, ती म्हणाली. तिचा आवाज त्याच्या छातीवर थेट थरथरत होता. तिच्या शब्दांमधील गोडवा आणि तिच्या स्पर्शाची तीव्रता यांच्यातील फरक म्हणजे जाणून बुझून छल मोहाचा खेळ होता, जो तिला कदाचित माहीतही नव्हता की ती खेळत आहे, पण जो रोहनवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत होता. त्याने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत एका सेकंदासाठी डोळे बंद केले, पण कोकणच्या उन्हात सईची प्रतिमा, तिची त्वचा तेल आणि घामाने चमकत होती. त्याच्या मनात अश्लील स्पष्टता पसरली. त्याने जोखमींबद्दल विचार केला. त्याचा जोडीदार काय म्हणेल? त्याला शेतकरी मुलीसोबत मातीचा वास घेणारी दूरची चुलत बहीण पाहून मुंबई समाज कसा प्रतिक्रिया देईल? मानवी कमकुवतपणात अडकण्याची भीती खरी होती, परंतु खोट्याच्या आणि निषिद्ध इच्छेच्या एक एड्रेनालाईन त्याच्या परिपूर्ण जीवनाच्या सुरक्षिततेपेक्षा खूपच शक्तिशाली इंधन होता. त्याला वाटले की तो त्याने बांधलेल्या सर्व गोष्टींचा विश्वासघात करणार आहे आणि ही भावना धोकादायक आणि पूर्णपणे व्यसनाधीन स्वातंत्र्याची भावना होती. रोहन मंद हसला, एक कोरडा, आनंदहीन आवाज. त्याचे डोळे सईच्या चेहऱ्यावर एका मालकीच्या भावनेने नजर टाकत होते. तो आता कंटाळवाण्या मुखवटाखाली शकत नव्हता. तुला काहीच कळत नाहीये सई, तू काय मागत आहेस? मी ज्या जगात राहतो ते तुझ्यासारख्या गोष्टी नष्ट करते, तो म्हणाला. त्याचा हात तिच्या चेहऱ्याला स्पर्श करण्यासाठी वर आला. त्याच्या बोटांनी तिच्या मऊ, उबदार त्वचेवर घासले. ती मागे हटली नाही. उलट तिने त्याच्या स्पर्शाकडे डोके टेकवले, डोळे बंद केले, अशा आत्मसमर्पणात ज्यामुळे रोहनचे रक्त उकळले. त्यांच्यातील कामुक संबंधाला शब्दांची गरज नव्हती. ते त्यांनी देवाणघेवाणी केलेल्या उष्णतेमध्ये आणि त्या आलिशान कार्यालयातील हवेत ज्या प्रकारे पातळ वाटले, त्यामध्ये लिहिले होते. रोहनचे सार्वजनिक जीवन यशाचे प्रदर्शन होते, परंतु त्या निंदनीय एकांतात सईने वाहून नेलेल्या भावनिक संपत्तीसमोर तो भिकाऱ्यासारखा वाटत होता. त्याला जाणवले की त्याचे भाग्य एक भ्रम आहे, संख्या आणि मालमत्तेचा एक नाजूक बांध आहे, जो सईच्या स्पर्शाने दिलेल्या आनंदाचा 10वा भाग देऊ शकत नाही. त्याच्या अस्तित्वाची खोटी भावना चुरगलू लागली आणि त्याला सर्व काही झालून टाकण्याची, त्याच्या जोडीदाराचा, त्याच्या कारकिर्दीचा आणि त्याच्या आरामाचा विश्वासघात करण्याची जबरदस्त इच्छा वाटू लागली. ती आग तेवत ठेवण्यासाठी निषिद्ध इच्छा आता फक्त एक प्रलोभन राहिली नाही, ती एक शारीरिक गरज होती जी त्याला त्याच्या सर्व स्वसंरक्षणाच्या
आणि तर्काच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडत होती. मी तुमचे गाव वाचवीन, त्याने घोषित केले, आणि हे वचन रक्ताच्या करारासारखे वाटले. एक निर्णय ज्ञाने केवळ जमिनीचे भवितव्यच नव्हे तर एका गौरवशाली पथनाची सुरुवात केली. सई हसली, कृतज्ञतेची एक झलक जी अधिक गडद आणि खोलवर रूपांतरित झाली जेव्हा तिने आणखी एक पाऊल पुढे टाकले आणि तिचे शरीर त्याच्या शरीरावर दाबले. रोहनला स्वतःच्या शरीराच्या कडकपणाविरुद्ध नाजूकपणा आणि शक्ती यांच्यातील परिपूर्ण फरकाविरुद्ध तिची कोमलता जाणवली. शुद्धता आणि भ्रष्टाचार यांच्यातील परिपूर्ण फरक. त्या क्षणी त्याला माहीत होते की तो पक्षात परतणार नाही. मुंबईच्या सीईओच्या मुखवटा कायमचा पडला आहे. फक्त त्याच्या स्वतःच्या मानवतेसाठी भुकेलेला माणूस राहिला आहे. ते तिथे उभे होते, अर्धे संरक्षण आणि अर्धे पाप अशा आलिंगनात अडकले होते. तर बाहेरील पार्टी लाईट्स दुसऱ्या ग्रहाच्या मालकीच्या वाटत होत्या, जिथे लोक फक्त राहण्याचा आव आणतात. साई त्याच्या कानात गावातील रहस्ये, प्राचीन देवतांच्या आणि भरपूर पिकांच्या कथा सांगत होता, आणि प्रत्येक शब्द त्याच्या कठोर आत्म्याला चुंबनासारखा होता. रोहनने स्वतःमधून येणाऱ्या विलासाच्या सुगंधाविरुद्ध तिच्या आतल्या पृथ्वीचा वास घेतला. जगांची टक्कर ज्यामुळे एक अविस्मरणीय ठिणगी निर्माण झाली. प्रलोभनाचा खेळ परत न येण्याच्या अशा टप्प्यावर पोहोचला होता, जिथे सर्व काही बदलू शकणाऱ्या रात्रीच्या आश्वासनासमोर परिणाम महत्त्वाचे राहिले नाहीत. पकडले गेल्याचे एड्रेनालाईन, सहकारी आणि प्रेसद्वारे त्याचे जीवन तपासले गेले. अलिबागच्या संगमरवरी छताखाली निर्माण झालेल्या त्या निषिद्ध नात्याचा आनंद वाढवला. त्याने या घोटाळ्याची कल्पना केली. महान रोहन सावंत एका विसरलेल्या गावासाठी कोट्यवधी डॉलर्सचा रिसॉर्ट सोडून देतो, आणि मोगऱ्याच्या फुलांचा वास घेणारी एक स्त्री. या विचाराने त्याला अब्जावधी डॉलर्सच्या कोणत्याही करारापेक्षा जास्त जिवंत वाटले. अनावश्यक गोष्टी नष्ट केल्याने निर्माण झालेल्या खऱ्या शक्तीची भावना निर्माण झाली. साई त्याच्या परिवर्तनासाठी उत्प्रेरक होता. तो जो थंड व्यावसायिकाला भस्म करून टाकेल आणि त्यापेक्षा जास्त धोकादायक आणि प्रामाणिक गोष्टीला मार्ग देईल, लढण्यास तयार असलेला माणूस. रात्र वाढत गेली आणि ऑफिसमधील शांतता आणि बाहेरील संगीताचा मंद आवाज यांच्यातील फरकामुळे एक पोकळी निर्माण झाली, जिथे फक्त ते दोघेच अस्तित्वात होते. रोहनने त्याच्या जोडीदाराचा विश्वासघात करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. साईच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी तो वापरणार असलेल्या कायदेशीर युक्त्यांचा मानसिक आराखडा तयार केला, तर त्याचे हात तिच्या त्वचेचा शोध घेत राहिले. प्रत्येक स्पर्श बंडाचे आश्वासन होते. तो अजूनही भूमीचा आहे याची पुष्टी. त्याने कितीही संपत्ती जमा केली असली तरीही त्याचे मूल विसरण्याचा प्रयत्न केला. त्याला जाणवले की साई हा हरवलेला दुवा आहे. मुंबईच्या निर्जंतुक विलासिता आणि तो नेहमीच गुप्तपणे ज्या चैतन्यशील जीवनाची आतुरतेने वाट पाहत होता त्यामधील पूल. रोहनचा प्रतिकार पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्याची जागा केवळ साईची कृतज्ञताच नाही तर तिचा आत्मा आणि शरीर स्वतःच्या मुक्ततेसाठी श्रद्धांजली म्हणून ताब्यात घेण्याच्या तीव्र दृढनिश्चयाने घेतली. त्याने तिच्या नम्रतेचे प्रतीक असलेल्या आंब्यांच्या टोपलीवर पाहिले आणि पार्टीत सहभागी असलेल्या महिलांच्या दागिन्यांबद्दल त्याला तीव्र तिरस्कार वाटला. त्याला जाणवले की त्या त्वचेच्या उबदारपणाच्या तुलनेत त्यांची किंमत किती कमी आहे. सामाजिक न्यायाच्या भीतीची जागा जवळजवळ देवासारखी धाडसाने घेतली, जणू काही तो नैतिकता आणि व्यवसायाच्या सामान्य नियमांपेक्षा वरचढ आहे. तो स्वतःच्या विनाशाचा स्वामी होता, आणि साई हा त्याच्या आयुष्यात जिंकण्याची कल्पना केलेली सर्वात घोड बक्षीस होती. आपण उद्या लवकर निघू, तो म्हणाला. त्याचे ओठ जवळजवळ तिचे कान घासत होते. त्याच्या आज्ञेला शारीरिक प्रतिसाद म्हणून साईच्या शरीरात पसरलेला थरकाप जाणवत होता. तिने हळुवारपणे होकार दिला. तिचे डोळे त्याच्या प्रतिबिंबित झालेल्या विजय आणि इच्छेच्या मिश्रणाने चमकत होते. त्यांच्या नशिबावर शिक्कामोर्तब करत होते. त्याच्या व्यवसाय भागीदाराचा विश्वासघात त्याच्या हृदयात आधीच निश्चित झाला होता. तो पुन्हा एकदा स्वतःच्या नशिबाचा स्वामी बनण्याच्या संधीच्या बदल्यात आनंदाने स्वीकारेल. अलिबागची विलासिता आता एका तुरुंगासारखी वाटत होती, जिथून तो शेवटी सुटत होता, एका महिलेच्या हातांनी
ज्याच्याकडे तिच्या सत्याशिवाय काहीही नव्हते. बाहेर पक्ष शांत असताना त्या खोलीत एक नवीन जग जन्माला आले. एक असे जग जिथे रोहनची सत्तेची तहान जीवन आणि खऱ्या आनंदाची आणखी मोठी तहान घेऊन बदलली. त्याला माहीत होते की त्याच्या जोडीदाराशी होणारा संघर्ष क्रूर असेल, त्याचे नशीब डलमलीत होऊ शकते. परंतु त्याच्या बाहूंमधील साईचे वजन आता महत्त्वाचे एकमेव चलन होते. त्याच्या परिपूर्णतेचे खोटेपणा मृत झाले होते आणि त्याच्या जागी फक्त कच्ची इच्छा आणि नारळाच्या तेलाचा आणि ओल्या मातीचा वास असलेल्या त्याच्या मूलकडे परतण्याचे आश्वासन राहिले होते. तो प्रलोभनाने बदललेला एक माणूस होता. त्या महिलेने त्याच्या रिकाम्या छातीत जे प्रतिनिधित्व केले त्याचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही सैन्याला तोंड देण्यास तयार होता. या कायद्याचा शेवटचा परिच्छेद रोहनच्या निश्चित संक्रमणाचे चिन्हांकित करतो. तो आता मुंबईचा विकासक नव्हता, तर त्याने जवळजवळ मरणासन्न झालेल्या वंशाचा रक्षक होता. दार उघडण्यापूर्वी आणि रात्रीच्या उरलेल्या गोष्टींकडे पाहण्यापूर्वी त्याने शेवटचे एकदा साईकडे पाहिले. तिच्यात केवळ त्याचा चुलत भाऊच नाही तर कृत्रिमतेविरुद्धच्या गुन्ह्यात त्याचा साथीदारही दिसला. मोह आणि खोटेपणाचा खेळ संपला होता, ज्यामुळे अधिक धोकादायक आणि मोहक वास्तव निर्माण झाले होते, जिथे भौतिक विलासिता केवळ भावनिक आणि शारीरिक क्रांतीची पार्श्वभूमी होती. कोकण गावाचा प्रवास सूर्यापासून सुरू होणार होता आणि त्यासोबत तो पूर्वी ज्या माणसाचा होता त्याचा अंतिम विनाश होणार होता. गावाचा प्रवास हिरवलीचा लहरीपणा आणि गुदमरणाऱ्या उष्णतेचा अस्पष्ट होता. परंतु रोहनने त्याच्या पूर्वजांच्या लाल मातीवर पाऊल ठेवल्यावर झालेल्या तणावाच्या तुलनेत काहीही नव्हते. त्याच्या आधी त्याच्या स्वतःच्या जोडीदाराची जडयंत्रसामग्री आधीच गर्जना करत होती. त्याच्या कुटुंबाच्या मागील पिढ्या जन्माला आलेल्या लाकडी आणि पेंढ्याच्या घराला गिलंकृत करण्यासाठी सज्ज लोखंडी दात. रोहनचा जोडीदार आर्यन, ज्याच्या डोळ्यांतून फक्त नाण्यांची चमक दिसत होती, तो तिरस्काराने हसत होता. त्याच्या भोवती खाजगी सुरक्षारक्षक होते, जे विनाशाच्या मेजवानीची वाट पाहत गिधाडांसारखे दिसत होते. डिझेल आणि धुलीच्या वासाने हवा दाट होती. सईच्या वासाच्या अगदी उलट रोहनच्या शेजारी उभी होती. तिचा हात हताशपणे त्याच्या हातात धरत होता. "तू वेडा झाला आहेस का रोहन?" आर्यन ओरडला. त्याचा आवाज इंजिनच्या गर्जनामधून छापकासारखा जात होता. त्याने प्राचीन रचनेकडे हळूहळू पुढे जाणाऱ्या बुलडोझरकडे बोट दाखवले. रोहनने शब्दांनी प्रतिसाद दिला नाही, तर पुढे सरकला. त्याचे भव्य शरीर थेट मशीनच्या मार्गावर ठेवले. अवग्याचा हावभाव ज्यामुळे ऑनपरेटर क्षणभर संकोच करू लागले. त्याला कोकणातील सूर्याची उष्णता त्याच्या मानेला जालत असल्याचे जाणवले. परंतु सईच्या उपस्थितीने आणि त्याच्या मुलांचे रक्षण करण्याच्या इच्छेने पेटलेली आतील आग होती, जी त्याला खरोखरच भस्मसात करत होती. हा संघर्ष फक्त जमीन किंवा लक्झरी रिसॉर्ट्सबद्दल नव्हता. रोहनच्या आत्म्यासाठीची ही लढाई होती. एक अशी लढाई जिथे लोभाचे पाप निष्ठेचा गुण समोर उभा राहिला. जेव्हा आर्यनने त्याच्या जोडीदाराच्या भौतिक उपस्थितीकडे दुर्लक्ष करून शुद्ध आणि उघड क्रूरतेचे प्रदर्शन करत मशीनना पुढे जाण्याचा आदेश दिला, तेव्हा तणाव शिगेला पोहोचला. सईने एक दबलेला ऑर्ड केला आणि रोहनच्या बाजूला धावला. त्यांचे शरीर जवळच्या धोक्याच्या तोंडावर एकत्र दाबले गेले. प्रतिकाराची प्रतिमा जी गावातील पक्ष्यांनाही शांत करते. संपूर्ण शरणागतीच्या त्या क्षणी रोहनला जाणवले की सईचे जीवन मुंबईत किंवा त्यापलीकडे बांधू शकणाऱ्या कोणत्याही रिअल इस्टेट साम्राज्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. तिला वाचवण्याची, त्याला त्याचे नाव देणाऱ्या भूमीला वाचवण्याची इच्छा. त्याच्या यशस्वी कारकिर्दीत त्याने झोपासलेल्या कोणत्याही व्यावसायिक तर्कावर किंवा आर्थिक नाशाच्या भीतीवर मात केली. सर्व काही थांबवा, रोहन गर्जना करत होता. त्याचा आवाज त्याच्या आत्म्याच्या खोलीतून येत असलेल्या अधिकाराने भरलेला होता, आता त्याच्या बंक खात्यातून नाही, ज्यामुळे इंजिन खोकले आणि शेवटी दुपारच्या उन्हात शांत झाले. तो आर्यनकडे गेला. त्याची नजर त्याच्या माजी जोडीदाराच्या नजरेवर खिळली होती. त्याच्यात एक भक्षक शक्ती होती, जी आता संरक्षणावर केंद्रित होती, अनियंत्रित विजयावर नाही. रोहनने स्पष्टपणे घोषित केले की काही जमिनी अमूल्य आहेत कारण त्या लोकांच्या
आत्मा आणि त्यांच्या पूर्वजांचा इतिहास धारण करतात. भावनिक संघर्ष थोडक्यात पण विनाशकारी होता. रोहनने औपचारिकपणे रिसॉर्ट प्रकल्पाचा त्याग केला. त्याला निष्क्रिय विलासिता आणि अनैतिकतेच्या जीवनाशी बांधून ठेवणारा काल्पनिक करार फाडून टाकला. रोहन सायकडे वल्ला तेव्हा आर्यनचा राग फक्त पार्श्वभूमीचा आवाज होता, ज्याच्या डोल्यांत आरामाचे अश्रू आणि काहीतरी खोलवर आले होते. त्या व्यत्यय आणलेल्या विनाशाच्या मध्यभागी गावकरी आणि मजुरांच्या आश्चर्यचकित नजरेखाली अलिबागमध्ये निर्माण झालेल्या इच्छेने अखेर तर्क आणि नैतिक अडथळ्यांवर मात केली. त्याने तिला एका रानटी तत्परतेने आपल्याकडे खेचले आणि त्यांच्या पहिल्या चुंबनाने माती, घाम आणि त्याग आणि धैर्याने मिळवलेले स्वातंत्र्य अनुभवले. तो ज्या जगाचे प्रतिनिधित्व करत होता त्याविरुद्ध बंडाचे कृत्य होते. संपूर्ण आत्मसमर्पण ज्ञाने साई आणि त्याच्या इतिहासाशी त्याचे बंध निश्चितपणे मजबूत केले. त्यांच्या लहान, हुकुमशाही वाक्यांनी आणि श्वासोच्छवासाने एक वेगवान लय निर्माण केली, एक हृदयाचे ठोके जे त्यांच्या थकलेल्या पायांखाली लाल मातीच्या नाडीशी सुसंगत होते. रोहनला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटले. सईच्या त्वचेवरचा प्रत्येक स्पर्श त्याला कठीण मार्ग निवडल्याची पुष्टी देत होता, परंतु तो एकमेव मार्ग जो त्याला पुन्हा बरा वाटेल. एकेकाली सावल्यांचा खेळ असलेला लैंगिक ताण आता एक आंधला प्रकाश बनला होता. एक अशी शक्ती जी मुंबईच्या सामाजिक शिष्टाचार किंवा परंपरांनी रोखू शकत नव्हती. तो तिचा होता आणि गाव त्याचे होते. एक नवीन क्षेत्र जिथे फक्त खरे मूल्य मानवी संबंध आणि अदम्य निसर्गाबद्दल आदर होता. आर्यन मागे हटला. त्याला जाणीव झाली की त्याने केवळ एक जोडीदारच नाही तर एक साम्राज्य गमावले आहे. एका माणसाकडे आता पैशाने कधीही खरेदी करता येणार नाही अशी गोष्ट आहे. एक खरा उद्देश. रोहनला मशीन्स जाताना दिसल्या. जबाबदारीचे ओझे आता त्याच्या खांद्यावर जाणवले, परंतु पहिल्यांदाच हलके आणि कोणतेही ओझे वाहून नेण्यास सक्षम वाटले. त्याने त्याच्या वडिलोपार्जित घराकडे पाहिले, जे अजूनही उभे आहे, त्याच्या नवीन जीवनाचे स्मारक आहे. आणि त्याला माहीत होते की आजचा सामनाही मुक्तीच्या प्रवासाची फक्त सुरुवात होती. सई त्याच्या शेजारीच राहिली. तिच्या हातात त्याच्या हातात सौम्य होता, जीवन आणि संघर्षातील एक भागीदार जिने शिकारीला संरक्षक बनवले होते. पापाचा कलस त्याच्या जोडीदाराचा विश्वासघात नव्हता, तर त्याच्या स्वतःच्या मानवी स्वभावाचा स्वीकार होता. भौतिक भव्यतेच्या भ्रमापासून मुक्तता होती. ज्ञाने जवळजवळ 2 दशकांच्या एकांतवासात त्याला गुदमरून टाकले होते. रोहनला वाटले की त्याच्या आणि सईमधील वीज आता एक शांत इंधन आहे, एक ऊर्जा जी त्याने नफ्याच्या मागे लागण्यासाठी जवळजवळ नष्ट केलेल्या गोष्टी पुन्हा निर्माण करण्यासाठी वापरली जाईल. त्याला गावकऱ्यांच्या नजरेत एक आदर दिसला, जो त्याला मुंबईच्या बोर्डरूममध्ये कधीही सापडला नव्हता. एक अशी भावना जी त्याला अशा प्रकारे भरून टाकत होती, जी शक्ती कधीही करू शकत नव्हती. लोकांचा आत्मा सुरक्षित होता आणि त्यासोबत रोहन सावंतचा आत्मा, जो स्वतःला गमावण्यासाठी आणि स्वतःला शोधण्यासाठी घरी परतला होता. यंत्रांच्या जाण्यानंतरची शांतता आंब्याच्या पानांमधील वाऱ्याच्या आवाजाने भरून गेली होती. रोहन आता त्याच्या पुन्हा शोधलेल्या बालपणीचे संगीत म्हणून ओळखत होता. त्याने सईला अशा शक्तीने आलिंगन दिले जे शाश्वत संरक्षणाचे आश्वासन देत होते. मोगरा आणि मातीचा सुगंध अनुभवत होते, जो आता त्याच्या स्वतःचा सुगंध होता, त्याच्या नवीन ओळखीचे चिन्ह होता. अलिबागच्या निर्जंतुक विलासासाठी आता जागा नव्हती. त्याचे गाव त्याचे नवीन राजवाडा होते, एक अशी जागा जिथे प्रत्येक दगड आणि प्रत्येक झाडाची एक कहाणी होती, ज्याचा तो आदर आणि संरक्षण करण्यास तयार होता. कलस म्हणजे सेंद्रिय जीवनाला, निषिद्ध प्रेमाला पूर्णपणे शरण जाणे, जे त्याचे एकमेव सत्य आणि तारण बनले होते. शेवटी कोकणच्या सूर्यास्ताच्या नारंगी आकाशाखाली रोहनला जाणवले की त्याची खरी संपत्ती इमारतीमध्ये नाही, तर दुसऱ्याच्या त्वचेची उबदारता आणि जिवंत पृथ्वीची नाडी अनुभवण्याच्या क्षमतेत आहे. त्याने व्यवस्थेशी विश्वासघात केला होता, परंतु तो 37 वर्षांच्या रिकाम्या बर्फाल अस्तित्वात पहिल्यांदाच स्वतःशी प्रामाणिक होता. इच्छेच्या पापाने त्याला त्याच्या आत्म्याच्या मुक्तीकडे नेले आणि तो क्षितिजाकडे पाहत असताना त्याला माहीत होते की मुंबईकडे परत जाण्याचा कोणताही मार्ग नाही. परिवर्तन पूर्ण झाले होते आणि भविष्य,
जरी अनिश्चित आणि आर्थिक जोखमींनी भरलेले असले तरी एका प्रामाणिकपणाच्या आश्वासनाने चमकत होत्या जे तो पुन्हा कधीही त्याच्या बोटांमधून निसटू देणार नाही. गावातील परिवर्तन हे एका रात्रीत घडलेला चमत्कार नव्हता, तर स्थानिक उत्पादकांच्या साध्या कापसाच्या बदल्यात आपल्या डिझायनर सूटची देवाणघेवाण करणाऱ्या एका माणसाने चालवलेली एक कठोर लढाई होती. मुंबईतील माजी शार्क रोहन सावंत हा शाश्वत क्रांतीचा शिल्पकार बनला. त्याने त्याच्या आता कमी होत चाललेल्या संपत्तीच्या प्रत्येक रुपया सेंद्रिय शेतीत आणि कोकण संस्कृतीचे जतन करण्यात गुंतवला. शहरातील त्याची सार्वजनिक प्रतिमा घसरली. त्याचे माजी भागीदार त्याला वेडा म्हणत होते, परंतु त्याच्या नवीन व्यवस्थापन मॉडेल अंतर्गत पहिली कापणी पाहिल्यावर त्याला कधीही इतका स्पष्ट आणि शक्तिशाली वाटला नाही. आता संपत्तीने जीवनाचे रक्षण केले. गुदमरण्यासाठी नाही, लक्झरी रिसॉर्ट्सच्या बेलगाम लोभाविरुद्ध गावाला आशेच्या बालेकिल्ल्यामध्ये रूपांतरित केले. आर्थिक परिणाम गंभीर होते, परंतु मुंबईची सामाजिक शिक्षा रोहनला तिरस्काराने हास्यास्पद वाटली, कारण तो आता अशा जगात राहत होता जिथे त्याची स्थिती एखाद्याच्या मुलांच्या खोलीवरून मोजली जात होती. साई त्याचा अविभाज्य भागीदार बनला. केवळ उष्णकटिबंधीय रात्रींच्या उष्णतेतच नाही, तर त्यांनी एकत्रितपणे वाचवलेल्या प्रत्येक हेक्टर जमिनीच्या धोरणात्मक व्यवस्थापनातही. त्यांचे नाते, जरी त्यांच्या उत्पत्ती आणि स्वरूपाबद्दलच्या कुजबुजांनी झाकलेले असले तरी, निर्जंतुक नैतिक परंपरांना आव्हान देणाऱ्या एका नवीन निषिद्ध युतीचा भक्कम पाया बनले. ते केवळ प्रेमी नव्हते, ते रोहनने जवळजवळ काचेच्या नाण्यांसाठी विकलेल्या वारशाचे रक्षक होते, आणि या जाणीवेने त्यांना एका अतूट शक्तीने बांधले होते. रोहन शिकारी राहणे सोडून देऊन रक्षक बनला, परंतु त्याची ऊर्जा अजूनही प्रभावी होती. आता तो ज्या भूमीने त्याला जन्म दिला आणि ज्या स्त्रीने त्याला जागृत केले, त्याचे रक्षण करण्यासाठी वळला. त्याच्या व्यक्तिमत्वाचे निश्चित परिवर्तन त्याच्या अभिव्यक्तीमध्ये दिसून येत होते. अलिबागच्या सततच्या कंटाळवाण्यापणाची जागा शांत दृढनिश्चयाच्या भावनेने घेतली, ज्याला विश्वात त्याचे खरे स्थान मिळाले होते. त्याला साईमध्ये केवळ शोषण करण्याची असुरक्षितताच दिसली नाही, तर निसर्गाची एक शक्ती देखील दिसली जी साजरी केली पाहिजे. एक जोडीदार ज्ञाने त्याला शिकवले की सर्वात खोल इच्छा हीच आहे जी आपल्याला आपल्या स्वतःच्या मानवतेशी जोडते. गावातील त्यांचे जीवन साधे होते, परंतु खर्या कामुकतेने ओतप्रोत होते, जे कोणतेही संगमरवरी गाव कधीही देऊ शकत नाही. रोहनने त्याला निर्माण करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध घेतलेला सूड हा त्याच्या प्रकल्पाचे यश होते. हे सिद्ध करून दिले की लोकांच्या आत्मा रिसॉर्टच्या थंड कॉन्क्रीटपेक्षा अधिक फायदेशीर आणि चिरस्थायी असू शकतो. त्याने त्याच्या बाजारपेठेतील ज्ञानाचा वापर स्थानिक शेतकऱ्यांसाठी दरवाजे उघडण्यासाठी केला. कोकणातील लहान गावाला शाश्वत आणि नैतिक शेतीच्या जागतिक मॉडेलमध्ये रूपांतरित केले. त्याचा साथीदार आर्यन ज्याने त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांखाली स्वतःचे साम्राज्य कोसळताना पाहिले. जमिनीची किंमत कशी मोजायची हे माहीत नसलेल्या व्यक्तीसाठी हे विडंबनात्मक भाग्य होते. दुसरीकडे रोहनने एक अभयारण्य बांधले जिथे प्रत्येक कोपऱ्यात जीवन फुलले. त्याच्या मुलांकडे परत जाण्याचा आणि त्याच्या वैयक्तिक मुक्ततेचा जिवंत पुरावा होता. परिणाम पारंपरिक परिकठा नव्हता, तर आधुनिक विलासिता आणि लैंगिक एकाकीपणाच्या कृत्रिमतेवर मानवीय इच्छेचा कच्चा आणि प्रामाणिक विजय होता. सई आणि रोहन संध्याकाळी आंब्याच्या बागांमधून एकत्र फिरत होते. त्यांचे हात एकमेकांशी जोडलेले होते, आता हक्काने आणि प्रेमाने त्यांच्या मालकीच्या पृथ्वीचा वास घेत होते. त्यांचे जीवनाचे नवीन तत्वज्ञान सोपे होते. खरी संपत्ती म्हणजे पवित्र गोष्टीचे रक्षण करण्याची आणि बाह्य जगाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तीव्रतेने प्रेम करण्याची क्षमता. त्यांना एक असा स्वर्ग सापडला जिथे एअर कंडिशनिंग किंवा अप्रत्यक्ष प्रकाश योजनेची गरज नव्हती, कारण तेजस्वीपणा त्यांच्या स्वतःच्या आत्म्यातून आला होता. शेवटी शांती मिळाली आणि जे आवश्यक होते त्याच्याशी जोडले गेले. रोहन आणि साईची कहाणी मुंबईत एक शहरी आख्यायिका बनली, घोटाळ्याची एक कुजबूज जी अजूनही त्यांच्या काचेच्या टॉवरमध्ये राहणाऱ्यांना प्रेरणा आणि भीती देत होती.
ते जिवंत पुरावे होते की स्वतःला मिळवण्यासाठी सर्व काही सोडून देणे शक्य आहे आणि ती इच्छा जेव्हा सत्याने निर्देशित केली जाते तेव्हा पर्वत आणि युद्धयंत्रे हलवू शकते. गाव समृद्ध झाले, पूर्वजांचे घर उघड्या हातांच्या घामाने पुनर्संचयित झाले आणि सावंत हे नाव पुन्हा एकदा सन्मानाचे प्रतीक बनले. केवळ आर्थिक शक्ती आणि शीतलता नाही, त्यांनी जमिनीच्या शुद्धतेसह विलासिता नैतिक क्षयावर मात केली. एक असे भाग्य निर्माण केले जे उच्च भ्रूण धक्कादायक आणि लोकांना प्रेरणा देणारे होते. जर अशी जबरदस्त इच्छा आणि आत्मपरीक्षण असेल तर तुम्ही विश्वासघाताला माफ कराल का? रोहनची कहाणी आपल्याला दाखवते की कधी-कधी तुम्हाला स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहण्यासाठी जगाला विश्वासघात करावा लागतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की इच्छांना कोणतेही नियम नसतात, जेव्हा ध्येय आपले स्वतःचे मानवता असते, तर इच्छेला कोणतेही नियम नसतात, अशी टिप्पणी द्या आणि तुमचे जीवन बदलणाऱ्या निषिद्ध प्रेमांबद्दल तुमचा अनुभव शेअर करा. विलासिता, पाप आणि मुक्तीबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या प्रत्येक गोष्टीला आव्हान देणाऱ्या अधिक वास्तविक, मसालेदार आणि परिवर्तनकारी कथांसाठी चेन नेलची सदस्यता घ्या.